बॉक्स तयार व्हायचं काम चालू आहे इकडे सगळे आता असल्यामुळे गम त्याला पेस्ट येतो। हे शीट तयार झालेले आहे, त्या बॉक्स स्टिचिंग मारले जातात। बॉक्सचे पंचिंग सुद्धा करू शकतो। इथे वेगवेगळ्या टाईपचं पंचिंग होतं आपल्याकडे। तिन्ही टाईपचे बॉक्स बनवतो आपण। डाळिंबाचे बॉक्स बनवतो, द्राक्षाचे बॉक्स बनवतो। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी, परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणलेला मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता मी आलेलो आहे स्वामी कृपा इंडस्ट्रीज मध्ये आलेलो आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला कोरुगेटेडचे आपल्याला बॉक्स तयार करून मिळतात मित्रांनो। तर कसं आपल्याला आता कसं आहे, डाळींसाठी बॉक्स लागतात, मनुके राहतात, मनुकेसाठी बॉक्स लागणार आहे। आता द्राक्षाचा सीझन आहे तर द्राक्षासाठी बॉक्स लागतात। अजून इतर प्रकारचे आपल्याला काही पॅकिंग करायची राहते त्याच्यासाठी आपल्याला कार्टून, मोठे मोठे कार्टून लागतात। तर याच्याकडे आपल्याला या प्रकारचे आपल्याला कार्टून तयार करून मिळतात मित्रांनो, बॉक्स तयार करून मिळतात। तर कसे बॉक्स तयार होतात हे पण तुम्हाला दाखवणार आहे मी मित्रांनो। तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो। तर चला आपण आपली ब्लॉगची पण सुरुवात करू। बघू शकता आता कसं आता हे बघा बॉक्स तयार व्हायचं काम चालू आहे इकडे सगळे आता हे मशिनरी। तर आपल्याला या ठिकाणी सगळे बॉक्स तयार करायचं काम चालू राहतं मित्रांनो। तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ दाखवणार आहे, ठीक आहे। तर चला मग आता आपली सुरुवात करूया बॉक्सची। तर मित्रांनो हे सर आहे, हे मॅन्युफॅक्चरिंगचे ओनर आहे। तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगच्या बद्दल आपल्याला हे पूर्ण माहिती देणार आहे। तर नमस्कार सर। नमस्कार। तर सर आपल्याकडे कोणत्या प्रकारचे आपल्याला बॉक्स तयार करून मिळतात आपल्याला या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये? आपल्याकडे कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग होत आहे। आपल्याकडे बरेच टाईपचे बॉक्स तयार होतात। तर तुम्हाला मी बॉक्सची प्रोसेस दाखवून देतो। तुम्ही माझ्याबरोबर या बॉक्स तुम्हाला कसे तयार होतात मी तुम्हाला दाखवतो, ठीक। मित्रांनो बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग इथून स्टार्ट होते, इथून नवीन होतं चालू होतं। हे दोन रोल असतात, एकमेकाला रोल लावल्यानंतर इथून स्टार्ट होतात। इथं गम असतो, गम लागतो, एक खालून पेपर आणि एक वरून पेपर लागतो त्याला। इथं गम लागतात, इथं हिटर असतात, हिटर असल्यामुळे गम त्याला पेस्ट येतो। तसेच इथून लायनर तयार होतात। हे लायनर तयार झाल्यानंतर इथं लायनर तयार झाल्यानंतर इथं वेगवेगळ्या साईज लावल्या जातात। वेगवेगळ्या साईजेस मध्ये लायनर कट होतात। हे लायनर असे कट झाल्यानंतर इथे दोन पेपर एकमेकाला स्टिक होतात। लायनर कट झाल्यानंतर इकडे आल्यानंतर हा पेपर टॉपचा पेपर असतो। इथे टॉपचा पेपर इथं मशीनला पेस्टिंग होतात। इथे पेस्टिंग झाल्यानंतर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथे पेस्टिंग करू शकतो। तर आपल्याकडे 3 प्लाय, 5 प्लाय, 7 प्लाय, 9 प्लाय, 11 प्लाय इथपर्यंत आपण पेस्टिंग करू शकतो। कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण ते बॉक्स त्यांना बनवून देऊ शकतो। तर आपण इथं शीट तयार झालेले आहेत, ते शीट बघू आपण कसे झालेले तयार। हे शीट तयार झालेले आहे। हे शीट तयार झाल्यानंतर इथं साईज लागले जाते। कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार इथं साईज लागले जाते। तर साईज लागल्यानंतर इथे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण बॉक्स साईज लावून बनवले जाते। झाले तर हे शीटची प्रोसेस झाली तर इथं स्लोटिंगला येतात। इथं स्लोटिंग चालू झाली का इथं स्लोट पडतात बॉक्सला। इथून स्लोट चालू झाल्यानंतर हे बॉक्स इथून स्लोट झाल्यानंतर बॉक्स इथं मॅन्युफॅक्चरिंग स्टिचिंगला येतात। इथं फिनिश प्रोडक्टला स्टिचिंगला येतात। इथं बॉक्स स्टिचिंग मारले जातात, इथं पिनिंग होतात बॉक्सेसला। पिनिंग मारल्यानंतर बॉक्स फायनल होतो। इथे असे बॉक्स तयार करून मिळतात ना। कसं आता आपल्याला जसं काही पॅकिंग करायची राहिली, कशाला डाळिंबची पॅकिंग करायची राहिली त्यासाठी आपल्याला बॉक्स लागत राहतात। आता द्राक्षाचं सीझन आहे तर द्राक्षासाठी आपल्याला बॉक्स लागणार आहे। भरपूर व्हरायटी यांच्याकडे तुम्ही बघू शकता, यांचं काम रेग्युलर चालूच राहतं, ठीक आहे। पण तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो। आपण पंचिंग पण करू शकतो, आपल्याकडे पंचिंग मशीन पण आहे। आपण वेगवेगळ्या साईजच्या बॉक्सचे पंचिंग सुद्धा करू शकतो। इथे वेगवेगळ्या टाईपचं पंचिंग होतं आपल्याकडे। इथं आपल्याला पंचिंग जॉब पण करून मिळतात। तुम्ही बघू शकताय हे असे पंचिंग जॉब राहतात, हे पण करून मिळतं मित्रांनो। हे असे शीट तयार केले राहतात मित्रांनो, ठीक आहे। हे पण आपल्याला करून मिळतं मित्रांनो, बघू शकता। आता हे मॅन्युफॅक्चरिंगचं झालं आपलं, तर आपल्याकडे कोणते कोणते बॉक्सचे प्रकार आपल्याकडे तयार होता म्हणजे असं? तर आपण वेगवेगळ्या टाईपचे बॉक्स तयार करतो। एक नॅरो फ्लूट, ब्रॉड फूट आणि ई फ्लूट त्या टाईप मध्ये बॉक्सेस तयार करतो। तर कुठल्या टाईप मध्ये बॉक्स तयार तुम्हाला दाखवतो। आपण हे नॅरो फ्लूट मध्ये तयार करतो बॉक्स। नॅरो फ्लूट मध्ये बॉक्स आहे। नंतर ई फ्लूट, मायक्रो फ्लूट मध्ये आपण बॉक्स तयार करतो। हे मायक्रो फ्लूट मध्ये असं 4 कलर प्रिंटिंग मध्ये पण बॉक्स तयार केला जातो आपल्याकडे। म्हणजे आपल्याकडे प्रिंटिंग मग करून मिळते का? प्रिंटिंग आपण सिंगल कलर, 2 कलर, 4 कलर, आपण 6 कलर पर्यंत प्रिंटिंग करून देतो। ऑफसेट प्रिंटिंग पण आपल्याकडे होते।
त्याच्यानंतर आपण विथ लॅमिनेशनचे पण बॉक्स बनवू शकतो. बॉक्सला लॅमिनेशन पण आहे, लॅमिनेशनचे पण बॉक्स बनवता येतात आपल्याकडे तिन्ही टाईपचे बॉक्स बनवतो आपण. डाळिंबाचे बॉक्स बनवतो, द्राक्षाचे बॉक्स बनवतो, नंतर इंडस्ट्रियल बॉक्स बनवतो, गिफ्टचे वगैरे बॉक्स बनवतो, गिफ्टचे वगैरे सुद्धा बॉक्स आपण बनवतो. पार्टीच्या रिक्वायरमेंट नुसार आपण प्रत्येक टाईपचे बॉक्स आपण बनवून देऊ शकतो त्यांना. जशी रिक्वायरमेंट असेल पार्टीची त्याप्रमाणे आपण बॉक्स बनवून देऊ शकतो त्यांना. आणि आपल्याकडे कोणता पेपर युज केला जातो असं? आपल्याकडे आपण पेपरमध्ये डुप्लेक्स पेपर, गोल्डन पेपर, नॅचरल पेपर, प्रत्येक टाईपचा पेपर आपण युज केला जातो आपल्याकडे. असं आहे का? आणि साईज कशी राहते सर आपल्याकडे, म्हणजे मिनिमम साईज कुठून स्टार्ट होते आपल्याकडे? साईज प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण प्रत्येक साईज बनवून देऊ शकतो त्यांना. ठीक. मित्रांनो, हे सर आलेले आंबेवरून आलेले आपल्याला, तर हे दरवर्षी आपल्याला डेअरीसाठी आपल्याला बॉक्स घेऊन जात राहतात. तर सर यांच्याकडच्या त्या बॉक्सची दर कसे राहतात तुम्हाला? यांच्याकडे ना माफक दरात आहे यांच्याकडे. इतर जिथे बनवायचो मी त्याच्यापेक्षा कमी दरात मला इथं मिळतात. आणि यांची बॉक्सची क्वालिटी एकदम म्हणजे कशी वाटली तुम्हाला? उत्कृष्ट क्वालिटीचे बॉक्स आहेत. आणि तुम्ही याच्या अगोदर जे जिथून बॉक्स घेत होते त्यांच्यातले कसे आणि यांच्या याच्यात कसा फरक आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? त्यांच्यात ते ना फरक आहे, किमतीत पण फरक होता आणि यांची जे क्वालिटी आहे यांची चांगल्या प्रकारची आहे. आणि यांची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? यांचे कसं आहे, ऑन टाइम डिलिव्हरी आहे. म्हणजे मला ना सांगितल्याच्या वेळेत मला ते बॉक्स मिळून जातात. ठीक आहे सर, तुम्ही आता चांगली माहिती दिली. आमच्या चॅनल मधला तुमचे धन्यवाद करतो सर. थँक्यू. सर आपलं आता कसं आहे, आता बाहेरगावचे जो लोक राहतात, आपले नाशिकचे लोक आहे, तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आपला ऍड्रेस काय? तर आपला ऍड्रेस आहे स्वामी कृपा इंडस्ट्रीज, गट नंबर 322/2, ओल्ड पानवड क्षेत्र रोड, बंदुरे रोड, संत सावता माळी मार्ग, सातपूर, नाशिक. आणि सर माझा एक प्रश्न होता, आता कसं आहे थर्मोकॉलचे सेट पण बंद झालेले आहे, बरोबर आहे? ओके. आता गणपतीसाठी आपल्याला डेकोरेशन बनवतात जे लोक आपले इथले जे डेकोरेशन बनवतात, हो त्यांना सीट लागलं तर आपलं सीट पण तयार करून मिळतं का आपल्याला? हो, आपण 5 प्लाय 7 प्लाय मध्ये शीट त्यांना बनवून देतो आपण. त्यांच्या साईज नुसार 2x2, 4x4, 4x6, 4x8 चे सीज आपल्याकडे अवेलेबल असतात. जसे त्या प्रमाणात मध्ये आपण त्यांना बनवून देऊ शकतो. आणि सर आपल्याला कुठे आता कोणाला बाहेरगावासाठी डिलेव्हरी पाहिजे, म्हणजे कसं आहे भुसावळ झालं, जळगाव, मुंबई, पुणे, तर तिथं पण आपल्याकडे डिलेव्हरी मिळेल का आपल्याला? हो, आपण त्यांना तिथे डिलिव्हरी देतो. ट्रान्सपोर्ट नुसार आपण ते अरेंज करून देतो त्यांना. आता आपल्या कस्टमर जे आहेत त्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय मग? 9284 270 272 आणि 98 505 61 202. मित्रांनो, या सरांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली यांच्या कंपनीबद्दल. तर सर आमच्या चॅनलकडनं तुमचे धन्यवाद करतो सर. धन्यवाद तुमचे पण. तर मित्रांनो, आपल्याला हे सरांनी पण खूप चांगली माहिती दिली यांच्या कंपनीच्या बद्दल, आणि यांच्याकडे पण बॉक्स पण आपल्याला चांगली बघायला मिळून जातात मित्रांनो. तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.